Hello everyone, let's make तिखट डाळ टुडे. सो रोज रोज जर का तुम्हाला पण नॉर्मल डाळ भात खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी ही स्पायसी डाळ तुम्ही बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. सो इथे मी तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ घेतली आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो कट करून टाकलेत आणि लाल तिखट मसाला, काश्मीरी मिरची, हळद पावडर, मीठ टाकून 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे. डाळ चांगली गळून घ्यायची आहे. सो इथे जे एक्सेस वॉटरमुळे तुमचा गॅस घाण होतो त्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता, जेणेकरून जे पण एक्सेस वॉटर आहे ते फक्त टिश्यूला चिपकेल, खाली पडणार नाही. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये इथे आपली डाळ उकळून रेडी झालेली आहे. त्यानंतर आपण ह्या तिखट वरणामध्ये आज शेवग्याच्या शेंगा घालणार आहोत. इकडे मी शेवग्याच्या शेंगाचे साल व्यवस्थित सोलून घेतलेलं आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून त्या शेंगा देखील मी व्यवस्थित कुक करून घेतल्या आहेत. त्याच्यानंतर आपण डिरेक्टली डाळीला फोडणी द्यायला इथे रेडी करत आहोत सगळं. सो सगळ्यात आधी आपण जी इथे डाळ कुक करून घेतली आहे, रवीच्या मदतीने तिला आपण व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत, जेणेकरून जर का अख्खी काही डाळ राहिली असेल तर ती पण एकदम व्यवस्थित मॅश होईल. त्यानंतर आपण इथे एक टोप घेतलं आहे. त्या टोपामध्ये आपण थोडंसं ऑइल टाकलं आहे, 2 चम्मच ऑइल टाकलं आहे. त्याच्यामध्ये राई आणि जिरे टाकून छान तडतडू देणार आहेत. जोपर्यंत राई आणि जिरे तडतडत नाही तोपर्यंत तुमच्या डाळीला टेस्ट येणार नाही आणि ती चव पण येणार नाही. सो छान असं तडतडू देणार. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता, मिरची हे टाकून छान त्याचा एक फ्रॅग्रन्स येऊ द्यायचा आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चॉप केलेले लसूण आणि आलं घालणार आहोत. आलं इज ऑप्शनल, जर का तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही स्किप करा. त्याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग घातलं आहे आणि फोडणीमध्येच ना थोडीशी कोथिंबीर चॉप करून टाका, बिकॉज फोडणीमध्ये मला कोथिंबीर टाकलेली खूप आवडते. सो तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. त्यानंतर आपली जी गोठलेली डाळ आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि ऑलमोस्ट आपली डाळ इथे रेडी झालेली आहे. पण चांगली डाळीला उकळ काढून द्यायची आहे. चांगली उकळ आली की त्याच्यामध्ये शेंगा टाकायच्यात आणि शेंगासोबतच आपण जे पाणी आहे ते आपण घालायचं आहे, बिकॉज त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतं खूप सारं. त्याच्यानंतर आपल्या डाळीला छान अशी उकळी आली की आपली डाळ इथे व्यवस्थित रेडी झालेली आहे. त्यासोबतच डाळ भात आणि पापड हे कॉम्बिनेशन तर ऑल टाईम फेवरेट आहे माझं. सो इथे मी तांदळाचे पापड यूज करते आहे आणि हे पापड खायला खूप छान लागतात. सो इथे मी असे मस्त असे पापड सगळे फ्राय करून घेतलेले आहेत आणि डाळ भात आणि पापड आणि लोणचं, कम्फर्ट फूड, महाराष्ट्रीयन कम्फर्ट फूड रेडी झालेलं आहे. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी लोक माझ्या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजून सबस्क्राईब नाही केलं आहे ते देखील सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज गाईज.